नमस्कार मित्रो, आपल्या अंबिका ट्रॅक्टर गॅरेजवर काल महिंद्रा 575 हे ट्रॅक्टर आलेलं होतं आणि यांचं पॉवर स्टेरिंगमध्ये कन्वर्ट करण्यासाठी या ठिकाणी हे काल लागलेलं होतं. आणि पॉवर स्टेरिंगमध्ये कन्वर्ट कशासाठी केलं आणि काय काय अडचणी त्यांना याच्या अगोदर येत होते याचं स्टेटमेंट आपण त्यांच्या मालकाकडून घेणार आहोत. तर हे आहेत येऊल, संदीप येऊल, गाव उमरा, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा यांचं हे ट्रॅक्टर आहे. आणि यांना काय काय अडचणी येत होत्या याच्या बाबतीत आपण यांच्याकडून माहिती घेऊ. याच्यावर कोणी ड्रायव्हर येत नव्हता, ते स्वतः चालवा लागत होतं. त्यासाठी आज पॉवर स्टेरिंग बनवण्यासाठी पाठवला होता ट्रॅक्टर. तर हा काल आपल्या गॅरेजवर या ठिकाणी आलेला होता. अंबिका ट्रॅक्टर गॅरेज, वरोड बकाल, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा या ठिकाणी हे काल ट्रॅक्टर या ठिकाणी लागलेलं होतं. आज या पॉवर स्टेरिंगचं काम आम्ही पूर्णपणे कन्वर्ट करून पूर्ण झालेलं आहे. आता या पॉवर स्टेरिंगमध्ये कन्वर्ट करत असताना आमचे अंबिका ट्रॅक्टर गॅरेजचे मालक वासुदेव वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे पूर्ण काम पूर्ण केलेलं आहे. आणि हे आता कशा प्रकारे स्टेरिंग या ठिकाणी वर्किंग करते याच्या बाबत आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत. ट्रॅक्टर चालू करा भाऊ. यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल न करता, कोणत्याही प्रकारचा पॉवर स्टेरिंगचा पंप न लावता आपण एकदम साध्या पद्धतीने या ठिकाणी आपण पॉवर स्टेरिंगची पूर्ण असेंब्ली न बदलता शॉर्टकटमध्ये पॉवर स्टेरिंग आपण या ठिकाणी तयार करून दिलेलं आहे. आणि याला कोणत्याही प्रकारची तोडफोड किंवा वेल्डिंग न करता या ठिकाणी आपण हे एकदम शॉर्टकट पद्धतीने पूर्ण पॉवर स्टेरिंगची असेंब्ली यांना लावून दिलेली आहे. आणि एका बोटाने सुद्धा एक लहान मुलगा सुद्धा या पॉवर स्टेरिंगला फिरू शकेल अशा पद्धतीने या ठिकाणी आपण हे तयार करून दिलेलं आहे. आणि या बाबतीत पॉवर स्टेरिंगच्या बाबतीत आता झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटते? खूप छान वाटते. आणि मॉडेल हे जे आहे 2006 575 महिंद्रा 2006चे मॉडेल आहे. आणि हे 6च्या मॉडेलमध्ये एक लहान मुलगा सुद्धा या पॉवर स्टेरिंगला फिरू शकते अशा पद्धतीचा आपण या ठिकाणी तयार केलेला आहे.